पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्तिमुक्ता श्री संत सखाराम महाराज श्री संत गजानन महाराज की जय. निधाय हृदय विश्वेश्वराय गुरुवंदनं बालानां सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह श्री गणेशं नमस्कृत्य पार्वती शंकरं परं मया चन्द्रजसिंहेन क्रियते पदकृत्यकं यस्मादिदमहं मन्ये बालानामुपकारकं तस्मादिदकरं वाक्यं वक्तव्यं विदुषा सदा. हा आपलं स्मृती चालू आहे ना रे. 16वा गुण चालू आहे. कोणता? बुद्धी. बुद्धी. त्याच्यामध्ये 2 प्रकार कोणते कोणते? स्मृती आणि अनुभव. त्यातल्या अनुभवाचं वर्णन आपलं झालं. मग आता कोणाचा नंबर आला? स्मृती. ती आणि अनुभव. तर त्यातला अनुभवाचे 2 प्रकार पाहिले आपण. कोणते कोणते? यथार्थ अनुभव आणि अयथार्थ अनुभव. काढता येते नाही काय? खाली मस्त लिहिता येते की नाही असं टाकल्याने. काय म्हणतात चला. तर स्मृती आणि अनुभव. तर त्यापैकी स्मृती हा एक प्रकार आहेच ना. मग स्मृती निरूपण करतात, स्मृतीविषयी बोलतात. स्मृतीरपी द्विविधा. स्मृती किती प्रकारची आहे? 2 प्रकारची. स्मृती ही अपी. अपी म्हणजे स्मृती सुद्धा ना. मग सुद्धा म्हणण्यामध्ये काय म्हणायचं रे? हा अनुभवही जसा 2 प्रकारचा आहे तसं स्मृती सुद्धा 2 प्रकारची आहे. यथार्था अयथार्थाच. एक आहे यथार्थ स्मृती, अयथार्थ. हे यथार्था का म्हणतात? मग यथार्थ का म्हणत नाही? ते स्त्रीलिंगी आहे ना म्हणून. अजाद्याचा स्टाप त्याला आप लागून हलंत्यम गेला आ झालं. यथार्था आणि अयथार्था स्मृती. स्मृती 2 प्रकारची आहे. यथार्था स्मृती आणि अयथार्था स्मृती. च का यथार्था स्मृती कशाला म्हणतात? प्रमाजन्या यथार्था. प्रमेपासून जे निर्माण होते. म्हणजे प्रमा म्हणजे काय रे? यथार्थ अनुभव. प्रमा म्हणजे काय? यथार्थ अनुभव. अप्रमा म्हणजे काय? अयथार्थ. झालं थोडक्यात आहे. प्रमा म्हणजे काय? यथार्थ अनुभव. अप्रमा म्हणजे काय? मग प्रमाजन्या यथार्था स्मृती. त्यात नाही पुरं असं. प्रमाजन्या यथार्था स्मृती. प्रमेयपासून झालेली जी स्मृती ती यथार्थ स्मृती. प्रमेयपासून म्हणजे कशापासून रे? यथार्थ अनुभवापासून जी स्मृती होते त्या स्मृतीला कोणती स्मृती म्हणायचं? यथार्थ स्मृती. हा मराठीमध्ये यथार्थ स्मृती. लक्षात. संस्कृत बोला यथार्था स्मृती. प्रमाजन्या यथार्था. प्रमा म्हणजे यथार्थ अनुभव. त्याच्यापासून जन्य झालेली स्मृती म्हणजे कोणती स्मृती झाली? मग ती यथार्था स्मृती. प्रमाजन्या यथार्था. पुढे चला. अप्रमाजन्या अयथार्था. प्रमा म्हणजे काय रे? यथार्थ अनुभव. पण अप्रमा म्हणजे काय? मग अयथार्थ. अप्रमाजन्या म्हणजे अयथार्थ अनुभवजन्य. अयथार्थ अनुभवापासून जी स्मृती होते त्या स्मृतीला काय म्हणाल? अयथार्थ स्मृती. अयथार्था स्मृती. त्या स्मृतीला कोणती स्मृती म्हणाल? मग अयथार्था स्मृती म्हणाल. कळाले मग? स्मृती रूपी द्विविधा. यथार्था अयथार्थाच. यथार्थ आणि अयथार्थ असे स्मृतीतले 2 प्रकार आहे. प्रमाजन्या यथार्था स्मृती. प्रमेपासून जी स्मृती होती ती यथार्थ स्मृती. अप्रमाजन्या अयथार्था. अप्रमेपासून म्हणजे अयथार्थ अनुभवापासून जी स्मृती होती ती कोणती स्मृती? अयथार्थ स्मृती. कळून राहिलं पण तुम्हाला हे? जसं आता तुला आठवण आली तुझ्या आईची
मग तुझ्या आईची आठवण जी आली तर ती यथार्थ स्मृती आहे की अयथार्थ स्मृती आहे तुला? कारण तुझ्या आईचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतला की नाही? मग तुला अनुभव जो आहे तुझ्या आईचा तो प्रमा आहे की अप्रमा आहे? प्रमा आहे. मग आता जी तुला स्मृती झाली ही प्रमाजन्य आहे की अप्रमाजन्य आहे? प्रमाजन्य. म्हणून मग तुला जी तुझ्या आईची आठवण आली ही कशी आठवण आली? यथार्थ. यथार्थ स्मृती. आणि तुला तुझ्या बायकोची आठवण आली, ही कोणती आठवण? यथार्थ की म्हणजे यथार्थ स्मृती आहे की अयथार्थ स्मृती आहे? यथार्थ. हा यथार्थ म्हणलं नाही, अयथार्थ म्हटलं. आम्हाला यथार्थ ऐकून म्हणून मला काय झाली बा. अयथार्थ स्मृती अप्रमाजन्य आहे ती. कळालं काय? आता असं झालं गडे हो, मी सहज म्हणू पहिले वा मला लागेल. आता ते म्हणलं की तुम्हाला दुसरंच ध्यानात येत जाईल बा. आता कायच करा माझ्या विठ्ठल महाराज हवा मस्त बोलले बघ. मी असं बोलायला गरजेचं आपल्याला आता का बोलता येतं आपल्याला हवासारखं. यथार्थ आहे कळालं मग. यथार्थ स्मृती आणि अयथार्थ स्मृती. याच्यावर पदकृत्य नाही ना बरं? हा नाही ना. वाचा बरं पुढे. मग काय? सुखस्य लक्षण. सुखस्य लक्षण म्हणजे सुख निरूपणम आहे आमच्या याच्यात. सुखाचं निरूपण करतात, सुखाचं लक्षण सांगतात. हा वाचलेलं आले. सर्वेषाम अनुकूलतया. अनुकूलतया नाही काय? काय मग? सर्वेषाम अनुकूल वेदनीय. हा मग तो समास करून टाकला. सर्वेषाम अनुकूल वेदनीयम. अनुकूल वेदनीयम हे झालं एक पद, समस्त पद. त्याचा विग्रह काय? अनुकूलतया वेदनीय. अनुकूल रूपाने जाणण्यास योग्य समज. अनुकूल रूपाने हा विग्रह झाला. पण पद एक केलं तर झालं. जसं हरिपाठ. हरी समस्त पद आहे म्हणजे समासाने युक्त पद आहे. पदच्छेद हरीचा पाठ. हरीचा पाठ. तसं अनुकूल वेदनीय. अनुकूल वेदनीय अर्थ काय होते? अनुकूल वेदनीय म्हणजे काय? अनुकूलतया वेदनीय. हरिपाठ हरीचा पाठ. अनुकूल वेदनीय अनुकूलतया वेदनीय. अनुकूलतया मालया रमया तृतीय व्यक्तीचं एक वचन आकारांताचं है ना. अनुकूलता अनुकूलतया. अनुकूलता 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 अनुकूलतया अनुकूलताभ्याम अनुकूलताभिः अनुकूलतायै है ना. असं चालेल ना. अनुकूलतया अनुकूल रूपाने म्हणजे अपेक्षित रूपाने. मला पाहिजे बुवा, बरं वाटतं, हे बरं वाटतं या रूपाने. वेदनीयम जाणण्यास योग्य. बरं वाटतं अशा रूपाने जाणण्यास योग्य. तुला इटकर मारलं की जाणण्यास योग्य आहे. वेदनीयम आहे पण काय नाही बरं वाटत. अनुकूल नाही ना. बरं नाही ना वाटत. बरं वाटत तृतीय बी घ्या आहेस तर. बरं वाटत या रूपाने जाणण्यास योग्य त्याला म्हणतात सुख. पण मग एकाला नाही. सर्वेषाम. एकाला बरं वाटतं. तुला ठोकर लागली ती मला बरं वाटून राहिली. अनुकूलतया वेदन तसं नाही. सर्वेषाम सगळ्यांना जे बरं वाटत या रूपाने जाणण्यास योग्य आहे त्याला म्हणतात सुख. सर्वेषाम अनुकूलतया वेदनीयम. सर्वेषाम अनुकूल वेदनीयम सुखम. सगळ्यांना जे बरं वाटत अशा रूपाने जाणण्यास योग्य आहे त्याला काय म्हणतात सुख. कळालं का? सर्वेषाम पण एकट्या दुकट्याला नाही. येईल पुढे पदकृत्यात त्याचं स्पष्टीकरण. पण इथे ध्यानात ठेवा. सर्वेषाम अनुकूलतया वेदनीयम सुखम. सगळ्यांना जे बरं वाटत अशा रूपाने जे जाणण्यास योग्य त्याला म्हणतात सुख. थोडक्यात बोलायचं झालं तर सगळ्यांना जे बरं वाटतं त्याला सुख म्हणतात. वाटणं म्हणजे ज्ञानच ना शेवटी. पण त्या पदात बसण्यासाठी आपण फिरवलं. पण सगळ्यांना जे बरं वाटत त्याला काय म्हणतात सुख. सुख की अन्य बालका पुत्र संधी ते शेतात. हा 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 तत् कार्यं दत्तवान् न किं बालको द्वौ गतवन्तौ न. अस्तु अस्तु आनन्दमस्ति. अहं चिन्तयन्नस्मि कुत्र गतवन्तः ते. अहं तु एकम् उक्तवान् सद्वौ गतौ. हो सुकरापि सन्ति. मम माता ह्या गतवती तस्य अंगे आगतवती पलायित्वा गृहे आगतवती. परह्यः नु परह्यः आगतवती. परवा गेली होती ना. चला
पदकृत्यम. तुम्हाला सुखाचं लक्षण समजलं का विठ्ठल बा? आता बा पदकृत्यम समजलं ना? असं नाही समजलं, सांगलं बरोबर म्हणून समजलं. आवाज असे असं आवाज मला काही समजून राहिला, तुले समजते बुद्धीचा वाटोया, तू सांगणारा कसा आहे म्हणून समजलं. आलं लक्षात? चला पदकृत्यम. मी तुम्हाला गळ्यात ते नव्हतं सांगायला लागत तरी ते आता तुम्हाला तो सहज शब्द आहे आपल्याकडला. आता एखाद्या दिवशी मी काय बोलताना म्हणून मला हवा गाडी विठ्ठल ते बाबाला म्हणा लागेल मग इतकं एकटाचा वावर सांभाळते म्हणू शकतो की नाही मी असं? आता ते काय सांगता येते ते काही बिन तुमच्याजवळ उगत बिंग फोडलं गड्या. चला पदकृत्यम सुखम निरूपयती. सुखाचं निरूपण करतात असं आहे ना तुमच्या ह्याच्यात. सर्वेशामिती सगळ्यांसाठी. हे आहे ना मूळ पद ग्रंथातलं, मूळ ग्रंथातलं. त्याच्यावर लक्षण करतात म्हणजे त्याचं पदकृत्य करतात. तुम्ही सर्वात्मनाम अनुकूलम इति वेद्यम यत् तत् सुखम. सर्वेशाम अनुकूल वेदनीयम आहे की नाही बरोबर? त्याचं स्पष्टीकरण केलं, पदकृत्य नाही केलं या ओळीमध्ये. जे मूळ ग्रंथात पद आहे त्याचं फक्त काय केलं इथं, हा याच्यात हे पद काढा आणि ते पद काढा असं नाही, ते पुढे आहे, पुढच्या ओळीत ते आहे. पण या पहिल्या ओळीमध्ये काय केलं, फक्त मूळ ग्रंथात जे लक्षण आहे त्याचं काय केलं, स्पष्टीकरण. सर्वात्मनाम. सर्वात्मनाम सगळ्यांना. सर्वात्मनाम म्हणजे काय रे? सगळ्यांसाठी, सगळ्यांना. अनुकूलम चांगला आहे बा, चांगला आहे बा. इति इति असं चांगला आहे बा असं. वेद्यम जाणण्यास योग्य. वेद्यम इत्युक्ते जाणण्यास योग्य. सगळ्यांसाठी बरं आहे बुवा. ती इति असल्यामुळे बुवा म्हणा लागते बरं ना, नाही तर मग काही काम नव्हतं. तो इति शब्द असाच धांगडगुत्ता करते ना. अर्थ परकला, ज्ञानपरक, ज्ञानपरकला अर्थ उलट पालटच राहते तो इति आलं म्हणून. सर्वात्मना अनुकूलम इति. सगळ्यांना बरं आहे बुवा, बरं आहे बुवा असं, बरं आहे बुवा असं. वेद्यम जाणण्यास योग्य. सगळ्यांनाच बरं आहे बुवा चांगलं वाटतं असं म्हणण्यास जे योग्य आहे. यत असं जे, तत ते कोण आहे मग? सुखम नपुंसक लिंगी आहे म्हणून. म्हणून त्याला काय असं जे आहे त्याला काय म्हणतात? यत तद असे जे ते कोण? सुखम. लक्ष सुखम इत्यर्थ सुख आहे असं म्हणतात. कळालं मग? पुन्हा ऐका ते वाक्य. सर्वात्मनाम अनुकूलम इति. सगळ्यांनाच बरं आहे बुवा असं म्हणण्यास, असं म्हणून जे वेद्यम जाणण्यास योग्य आहे त्याला असं यत असं जे, तत् ते सुख आहे इत्यर्थ असा अर्थ आहे. हे झालं हो. अजून लक्षण सांगा म्हणे ऐका. अहम सुखी इति अनुभव सिद्ध सुखत्व जातिमत. अहम सुखी म्हणतो की नाही मनुष्य, मी काय आहे? सुखी आहे. सुखी आहे. मग सुखही आहे असं म्हणण्यात सुखत्व जातीचा अनुभव आला ना. तुला असं कसं काय आला? अरे येत वस्तू येत इंद्रियानं पुरी येतात, काय एवढं कठीण आहे? डोळ्यानं घट कळालं म्हणजे डोळ्यानं घटत्वही कळालं. ते काय घटत्व असं दिसून राहिलं त्याचा संबंध असं नाहीच मुळी, डायरेक्टच आहे कनेक्शन. जी वस्तू ज्या इंद्रियानं कळते त्या वस्तूची जात कशानं कळते? अहम सुखी. तुम्ही असं मनाने जाणलं ना, मग अर्थातच तुम्हाला त्या सुखाचं काय कळालं? सुखत्व. जसं घट कळाला म्हणत असताना घटत्वही कळालं हे म्हणत असताना तुम्हाला कसं तरी वाटते का? नाही. घटाशी तुमच्या नेत्रेंद्रियाचा संयोग संबंध आहे, पण घटत्वाशी संयुक्त किती स्पष्ट तुम्ही तिथं समजून घेतलं. मग अहम सुखी म्हणत असताना तुम्हाला सुखत्व जातीचा अनुभव आला, काही अडचण नाही. जसं घट आहे म्हणत असताना त्यात घटत्वाची प्रतीती येतेच, तसंच अहम सुखी इति अनुभव सिद्ध सुखत्व जातिमा. अशी हे अनुभवानं सिद्ध सुखत्व जाती आहे की नाही? हा बर. अजून लक्षण सांगा बरं जरा सुखाचं. म्हणजे ऐका. धर्म मात्र असाधारण कारण गुण वा सुखम. वा घ्यायचा आधी आहे ना, वा. धर्म मात्र असाधारण कारण गुण. धर्म म्हणजे काय रेठा? पुण्य. धर्म म्हणजे काय? पुण्य. असाधार मात्र म्हणजे फक्त. धर्मच मात्र म्हणजे च. धर्मच म्हणजे काय?
पुण्यच आहे ज्या गुणाचं असाधारण कारण त्याला म्हणतात सुख. धर्मच म्हणजे काय? पुण्याच पुण्यच असाधारण कारण आहे ज्या गुणाचं. गुणाचं म्हणण्याचं कारण असं नाही, एकाने याला गुण मांडलं ना, कितवा येईल हा? 17वा गुण मांडला ना एकाने. त्यामुळे फक्त पुण्यच आहे ज्या गुणाचं असाधारण कारण त्या गुणाला काय म्हणतात? सुख म्हणतात. किती गोड लक्षण आहे. तिच्यातून काय सिद्ध झालं काय? लफड्या तफड्यानं सुख भेटत नाही. धर्म मात्र जर नसतं कधी तर मग धर्म बी आणि अधर्म बी असं म्हटलं असतं. पण काय शब्द लावला? मात्र. फक्त पुण्यानंच सुख भेटते, दुसऱ्या कशानंच भेटत नाही. दुसऱ्या कशानं जर तुम्हाला सुख भेटत असताना वाटत असेल तर ते एवढं तेवढं तुम्ही त्याच्यावर समाधानी व्हाल, एवढं सुख तुम्हाला नाही प्राप्त होऊ शकत. कधीतरी तुम्ही डिप्रेशनमध्ये जालच. म्हणून धर्म मात्र असाधारण कारण गुण, फक्त पुण्यच आहे ज्या गुणाचं असाधारण त्या गुणाला काय म्हणतात? सुख. गुण तर आहेच, तो काही विषयच नाही. गुण वा सुखम. का मग अनुकूल वेदनीयम सुखम म्हणा ना फक्त. सर्वेशाम का म्हणता? म्हणे मग शत्रू दुःख वारणाय सर्वेशाम. शत्रूच्या दुःखावर लक्षण जाईल ना, कारण शत्रूला झालेलं दुःख बी आपल्याला अनुकूल वेदनीयमच आहे की नाही. आपण इरखणली, भसभस पाणी लागलं, शेजाऱ्याने इरखणली, पोळलं ढन चोपण लावलं, जमलं. आपल्या इरीला पाणी लागायचा एवढा आनंद नाही, तेवढा त्याच्या इरीला पाणी न लागण्याचा होती की नाही असं. तर मग ते अनुकूल आहे की नाही आपल्याला? आहे. पण मग ते सर्वेशाम नाही ना. त्या स्वतः त्या शत्रूला ते अनुकूल आहे का? नाही. सगळ्यांना जे अनुकूल आहे, बरं वाटतं सगळ्यांना जे, त्याला काय म्हणतात? तर शत्रू दुःख वारण आहे सर्वेशाम. ते शत्रूच्या दुःखावर लक्षण जाऊ नये म्हणून काय पद दिलं बरोबर? सर्वेशाम. सगळ्यांना जे सुखकारक आहे, अनुकूल आहे, सगळ्यांना जे बरं वाटतं त्याला काय म्हणतात? काय पुढे दुःखाचे लक्षण. दुःखस्य लक्षण प्रतिकूल वेदनीयम असेल. मग आता तया नसेल. प्रतिकूलतया वेदनीयम दुःखम. हा असणार ते इथं कुठे इथंच नाही आहे त्याला. प्रतिकूलतया वेदनीयम दुःखम सर्वेशाम प्रतिकूल वेदनीयम. सगळ्यांसाठी जे बरं नाही वाटत असं जाणण्यास योग्य त्याला म्हणतात दुःख. सर्वेशाम प्रतिकूल वेदनीयम. सगळ्यांना जे प्रतिकूल वाटतं म्हणजे बरं वाटत नाही, अशा रूपाने आली तृतीया बी प्रतिकूलतया. अशा रूपाने जे जाणण्यास योग्य आहे त्याला काय म्हणतात? दुःख. पदकृत्य पहा. का दुःखाचं लक्षण काय म्हणे? प्रतिकूल येथी दुःखत्व जाती मग दुःखम. दुःखत्व जातीनं जे युक्त आहे त्याला काय म्हणायचं? दुःख म्हणायचं. अधर्म मात्र असाधारण कारण गुणम वा दुःखम. हे किती गोड लक्षण आहे. अधर्म म्हणजे रे इठा पाप. अधर्म म्हणजे काय? मात्र म्हणजे फक्त पापापासून, म्हणजे फक्त पापच आहे ज्याचं असाधारण कारण. ज्या गुणाचं, अशा गुणाला कोणता गुण म्हणतात? दुःख रूप गुण म्हणतात. चला पुढे. अधर्म मात्र असाधारण कारण गुण वा दुःखम. वा म्हणजे किंवा ना रे. तर ते किंवा कोणाला लावलं पहिले आले? दुःखत्व जाती मत. दुःखत्व जातीने युक्त ते दुःख किंवा केवळ पापापासून जो केवळ पापच आहे असाधारण कारण ज्या गुणाचं, त्या गुणाला काय म्हणतात? दुःख म्हणतात. पदकृत्यम पूर्ववत. पदकृत्य पूर्ववत म्हणजे काय? एकच पदकृत्य आहे फक्त. शत्रू दुःख वारणाय. शत्रू दुःख वारणाय सर्वेशाम इति. काय? शत्रू दुःख. आता इथं काय करायचं मग? शत्रू सुख वारणाय सर्वेशाम इति. तिथं काय होतं? शत्रू दुःख. शत्रूचं दुःख आपल्याला अनुकूल आहे आणि शत्रूचं सुख आपल्याला प्रतिकूल आहे. मग सर्वेशाम मग शत्रू सुख वारणाय सर्वेशाम इति. शत्रूचं सुखही कसं वाटतं आपल्याला? मग ते सुखावर लक्षण गेलं ना दुःखाचं. असं होऊ नये म्हणून सर्वेशाम पद. सर्वेशाम प्रतिकूल वेदनीयम दुःख आहे की नाही. तर मग शत्रू सुख वारण आहे, लिहून ठेवा पेन्सिलनं. त्या
शत्रु सुख वारणाय सर्वेषां द्वेष प्रयत्नानां लक्षणानि इच्छा द्वेष प्रयत्नानां लक्षणानि इच्छा कामः इच्छा कामः क्रोधो द्वेषः क्रोधो द्वेषः कृतिः प्रयत्नः कृतिः प्रयत्नः काय अर्थ होते रे इच्छा कामः कामाला काम आहे ना इच्छा आहे ना गुण की काम आहे गुण इच्छा गुण आहे ना किती 19 येते ना रे हा 19 येते ना काहीच माहित नाही तुम्हाला तर इच्छा कशाला म्हणतात कामाला द्वेष कशाला म्हणतात क्रोधाला प्रयत्न कशाला म्हणतात रे कृतीला कळालं सोपं आता पुढे येईल खाली इच्छा निरूपयती आता इच्छेचं निरूपण करतात इच्छेती दिसलं का पदकृती हे तर सोपं आहे बरं रे इच्छा कशाला म्हणतात कामाला द्वेष कशाला म्हणतात क्रोधाला आणि प्रयत्न कशाला म्हणतात झालं सर आता पदकृत्यात पहा इच्छा निरूपयती इच्छेचं आता निरूपण करता काम इति पर्याय इच्छा म्हणजे काम म्हणले की नाही तुम्ही तर काम हा इच्छेचा पर्याय शब्द आहे लक्षण नाही हे कळलं काय जसं गौरवचं लाल्या आहे काय इथलवा पर्याय आहे का लक्षण आहे का ते त्याचं तसं इच्छेचा पर्याय काय आहे काम पण आम्हाला लक्षण सांगा ना तुम्ही तर पर्याय सांगितला काम इति पर्याय काम काय आहे इच्छेचा पर्याय आहे इच्छात्व जातीमती इच्छा हा हे आहे लक्षण इच्छात्व जातीमती मती स्त्रीलिंगी आहे नदीसारखं हा इच्छात्व जातीमती जी इच्छात्व जातीने युक्त आहे त्याला किंवा तिला इच्छा असे हे आहे लक्ष हे काय इच्छात्व जातीने युक्त जी ती कोण इच्छा सा द्विविधा ती इच्छा किती प्रकारची आहे सांगा 2 प्रकारची आहे फलेच्छा उपायेच्छाच पहिली इच्छा आहे फळाची इच्छा आणि दुसरी इच्छा आहे उपायाची इच्छा काही अनाकलनीय नाही बरं एकदम सोपं आहे एक आहे फळाची इच्छा आणि दुसरी कशाची इच्छा उपायाची इच्छा फळाची इच्छा म्हणजे काय फलम म्हणजे फळ काय आहे पहिल्यांदा ते सांगा म्हणजे मग त्या फळाची इच्छा म्हणजे फळ इच्छा असं आम्ही समजून घेऊ फळ काय आहे फलम सुखाधिकम फळ काय आहे तर सुखादी फळ आहे सुख काय आहे फळ आहे उपाय योगादी तुमच्या ह्याच्यात काय हवं असू द्या यागादीच पाहिजे यागादी मग त्यात योगही येतो सुख मिळवण्याचा उपाय कोण आहे म्हणे याग म्हणजे यज्ञ मग आधी म्हणण्यात योगही येते योगानं सुद्धा काय मिळते सुख मिळते तर उपायो योगादी उपाय काय आहेत योगादी यागादी चला झालं का कामावरचं पदकृत्य आता कशावरचं आहे रे क्रोध इच्छा द्वेष ना द्वेषावरचं ना गुण क्रोध आहे की द्वेष आहे मग कसं काय म्हणले क्रोध का होईना ते काय आलं याच्यात कसं केलं त्यांनी इच्छा काम केलं की नाही पहिल्या याच्यात पहिला गुण आहे आणि पुढच्या याच्यात दुसरा गुण आहे क्रोध द्वेष गुण आहे कृती ही प्रयत्न गुण आहे पण याच्यामध्ये इच्छा गुण आहे म्हणजे पहिला गुण आहे त्यात दुसरा गुण आहे म्हणजे तुम्हाला वाटलं इच्छा आहे मग की क्रोध म्हणून टाका पण चतुर्विंशती गुण हा तुमचे पाठ आहेत की नाही ती 24 इच्छा काम झालं क्रोधावरचं आता द्वेषावरचं निरूपण द्वेषम निरूपयती द्वेषाचं निरूपण करता क्रोध इति द्वेषाचं निरूपण काय केलं क्रोध या पदानं केलं पण वरच्या सारखं लावून घ्या क्रोध इति पर्याय हा क्रोध काय आहे द्वेषाला पर्याय आहे बरं मग लक्षण सांगा बा म्हणजे द्वेष्टी इति अनुभव सिद्ध द्वेषत्व जातिमान काय द्वेष हा द्वेष्टी इति अनुभव सिद्ध द्वेषत्व जातिमान द्वेष असं वाक्य ते पूर्ण होईल द्वेष्टी द्वेष करणारा
द्वेष्टी म्हणजे काय होते रे शब्दाचा अर्थ? द्वेष करणं. द्वेष करणारा. तो माझा द्वेष करतो, तो माझा द्वेष करणारा आहे. हा, द्वेष करणारा, तो माझा द्वेष करतो, असा अनुभव आला तुम्हाला. आलं लक्षात? राम माझा द्वेष करतो. राम माझा काय करतो? मग तुम्हाला द्वेषाचा काय आला? हा अनुभव आला. मग अनुभव आला द्वेषाचा यातून. मग यद वस्तू यद इंद्रिय. मग द्वेषाचा अनुभव आला तर मग द्वेषाच्या ठिकाणी कोणती जाती आहे? द्वेषत्व. ते द्वेषत्व जातीचा अनुभव आला. मग या द्वेषत्व जातीने जो युक्त आहे तो कोण आहे? द्वेष आहे. हे आहे द्वेषाचं लक्षण. जो द्वेषत्व जातीने युक्त जो तो कोण? द्वेष. पण मग त्या द्वेषत्व जातीचा अनुभव कशात आला रे? द्वेष्टी. द्वेष्टीमध्ये आला. द्वेष्टी, तो माझा काय करतो? द्वेष करतो. काय करतो? द्वेष करतो. असं 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 म्हणजे द्वेषाचा अनुभव आहे ना यात. द्वेष करणाऱ्याचा तर आहेच आहे, पण द्वेषाचा पण आहे ना? आहे. मग द्वेषाचा अनुभव आहे म्हणजे सरळच याच अनुभवामध्ये कशाचा अनुभव असेल? मग द्वेषत्व या जातीचा अनुभव. प्रश्नच नाही. यद वस्तू यद इंद्रिय ना. मग त्या द्वेषत्व जातीने युक्त जो गुण त्याला काय म्हणतात? द्वेष म्हणतात. द्वेष्टी इति अनुभव सिद्ध द्वेषत्व जाती. इथंच थांबले, मान नंतर वाचू. हा, द्वेष्टी, तो माझा द्वेष करतो. यातून कोणाचा अनुभव आहे? अनुभव लय आहेत, पण आपल्याला कोणता अनुभव घ्यायचा आहे? फक्त द्वेषत्व जाती. द्वेषाचा अनुभव. कोणाचा अनुभव? द्वेषाचा अनुभव. म्हणजे मग सरळ द्वेषत्वही आलं. पण द्वेष करणारा हा शब्दाचा अर्थ होते, पण आपल्याला द्वेष करणाऱ्याचा अनुभव नाही घेणार. द्वेषाचा घेऊन मग तदंतर्गत कशाचा येतो? आपोआप द्वेषत्वाचा. आणि त्या द्वेषत्वाने युक्त जे ते द्वेष असं आहे. तर द्वेष्टी शब्दाचा अर्थ होतो द्वेष. आपल्याला आठवेल की बा इथं द्वेष करणाऱ्याचा अनुभव आहे. नाही, द्वेषाचा अनुभव आहे. द्वेष्टी इथे अनुभव सिद्ध द्वेषत्व जाती. मग अशा अनुभवाने कशाची सिद्धी झाली रे? द्वेषत्व जाती झाली का विठ्ठल? आणि त्यानं मान, त्या द्वेषत्वाने मान म्हणजे रे युक्त. युक्त. जो तो कोण? द्वेष. द्वेष. इथं नाही, पण आपण अध्याहार करायचा. द्वेष्टी इति अनुभव सिद्ध द्वेषत्व जातिमान द्वेष. चला पुढे. दिष्ट साधनता ज्ञानजन्यो गुण वा द्वेष. हे दुसरं लक्षण. वा घ्यायचा आधी आहे ना रे. वा दिष्ट साधनता ज्ञानजन्य गुण वा द्वेष. द्विष्ट. द्विष्ट म्हणजे काय रे बरं? द्वेषाचा विषय. लिखी ना, द्वेषाचा विषय. द्विष्ट म्हणजे काय? द्वेषाचा विषय. कोण आहे रे द्वेषाचा विषय? काही लावून घ्यायचं. द्वेषाचा विषय गणपत. द्वेषाचा विषय कोण? गणपत. दिष्ट. दिष्ट कोण झाला मग? गणपत. द्वेष गणेश झाला. द्वेषाचा विषय कोण झाला? गणेश झाला. द्वेषाचा दिष्ट म्हणजे काय? द्वेषाचा विषय. मग कोण झाला? गणपत. साधन. आणि द्वेषाचं साधन काय? कशामुळे द्वेष करू राहिले तुम्ही त्याचा? प्रगती. त्याची काय झाली? प्रगती झाली. त्याला पैसे भेटले. मग द्वेषाचं विषय गणपत. त्या द्वेषाचं साधन काय? का बरं द्वेष केला? प्रगती. आणि साधनता म्हणजे त्या प्रगतीच्या ठिकाणी तुम्हाला साधनतेचं ज्ञान झालं की नाही? कारण ते साधन आहे की नाही द्वेषाचं. आणि त्या ज्ञानापासून जे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेला गुण आहे, जन्य गुण, त्याला काय म्हणतात? द्वेष. किंवा हे लावून घ्यावं लागलं जरासं. सगळ्यांच्या अनुभवाचं उदाहरण घेऊ. कोणतं? दिष्ट कोण आहे? द्वेषाचा विषय मरण, मृत्यू. दिष्ट कोण आहे? मृत्यू. आणि त्या मृत्यूचं साधन कोण आहे? बिमाऱ्या. मृत्यूचं साधन कोण आहे? बिमाऱ्या. मग द्विष्ट साधनता कुठं आली? कुठं आली? द्विष्ट साधनता जशी आपल्या पहिल्या उदाहरणात गणेशच्या प्रगतीच्या ठिकाणी आली होती, इथं द्विष्ट साधनता कुठं आली? बिमाऱ्यांच्या ठिकाणी. कॅन्सर, एड्स हेच आहेत की नाही मृत्यूचं साधन. मग साधनता
दिष्ट साधनता ज्ञान कुठं झालं तुम्हाला? बिमाऱ्यांच्या ठिकाणी. कुठं झालं सांगा? बिमारांच्या बिमाऱ्यांच्या. आणि त्याच्यापासून जे ज्ञान तुम्हाला होते, जो गुण निर्माण होतो त्याला म्हणतात द्वेष. द्वेष. द्विष्ट साधनता ज्ञान कुठं झालं? बिमाराच्या ठिकाणी. त्याच्यापासून जन्य गुण जो कोणता असेल तो द्वेष. हे आहे द्वेषाचं लक्षण. चला पुढे काय रे? प्रयत्न ना, कृती. प्रयत्नम निरूपयती, असंच ना. कृती ही ती प्रयत्नम निरूपयती, प्रयत्नाचं निरूपण करतात. कोण्या पदाने हो? म्हणे कृती ही इति. कृती ही इति म्हणलं की वर जायचं मूळ ग्रह. कृती ही नाम पर्याय. प्रयत्न. कुठून आणलं तुम्ही? काय कुठून आणलं तुम्ही पर्याय? कृती हे प्रयत्न. प्रयत्न शब्द काय? विठ्ठल पर्याय. पर्याय. बरोबर आहे. लक्षण आहे का ते? मग लक्षण काय? म्हणून सोपं आहे. प्रयत्नत्व जातीने युक्त जो तो कोण? प्रयत्न. पहा, प्रयत्नत्व जातीमान प्रयत्न. प्रयत्नत्व जातीने युक्त जय त्याला काय म्हणायचं? प्रयत्न. स त्रिविध. तो प्रयत्न किती प्रकारचा आहे सांगा बरे? 3 प्रकारचा आहे. प्रवृत्ती, निवृत्ती, जीवनयोनी भेदात. 3 प्रकारचा प्रयत्न आहे. बरोबर. पहिला प्रकारचा प्रयत्न आहे प्रवृत्ती प्रयत्न, दुसरा प्रयत्न आहे निवृत्ती प्रयत्न, आणि तिसरा प्रकार आहे जीवनयोनी प्रयत्न. काय? जीवनयोनी प्रयत्न. पा लक्षण त्याच्यात आले का लक्षात रे? हे जीवनयोनी प्रयत्न 3 प्रयत्न. इच्छाजन्य गुण प्रवृत्ती. इच्छापासून जे आहे जे निर्माण होतं त्याला काय म्हणायचं रे? प्रयत्न. हा, ते प्रवृत्ती. मला इच्छा झाली, पहिले ज्ञान झालं. नियम तर काय आहे? पहिले होणार ज्ञान, मग काय होते? इच्छा, आणि मग काय होते रे? प्रयत्न. हाय नियम खरा. काय 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 काय? पहिले ज्ञान, मग इच्छा, मग प्रयत्न. पहिले काय होते? ज्ञान. मग काय होते? इच्छा. जानाति, इच्छति, यतते, असा पद्धत. मग करोती. जानाति जाणतो, इच्छति इच्छा करतो, यतते प्रयत्न करतो, आणि मग करोती मग प्रत्यक्ष करतो. ह्या 4 गोष्टी आहेत. आलं लक्षात? श्रीधर मुखोल्लासिनी नावाचे टिकेत आहे. हा, जानाति, इच्छति, यतते, करोती. बरोबर आहे. या क्रमाने तो सगळं करत असतो. तुम्ही लक्षात येतं बरोबर तुम्हाला? इच्छाजन्य गुणाला प्रवृत्ती म्हणतात. काय सांगितले मी 4 गोष्टी? जानाति, इच्छति, जानाति, इच्छति, यतते, करोती. लिहिलं? आता हे एकामेकापासून निर्माण होतात. हे 4 क्रियापद सांगितले मी तुम्हाला. बरोबर आहे. सांग रेटा किती आहेत ते क्रियापद? 4. कोणते कोणते सांग? जानाति, इच्छते, यतते, करोति. यतती नाही, यतते ते आत्मनिपद आहे ना तेवढं. हां, जानाति जाणतो, इच्छति इच्छा करतो, यतते प्रयत्न करतो, आणि करोती प्रत्यक्ष कृती करतो. आलं का? हे 4 आहेत. आता पहा, जानातीपासून कोण निर्माण झालं रे? त्याच्यातलं वाच, मॅटर नको. जानातीपासून कोण निर्माण झालं? प्रवृत्ती. इच्छती. जानातीपासून कोण निर्माण? तू कोणतं ज्ञान चालू आहे? आणि इच्छतीपासून कोण निर्माण झालं? यतते. आणि यततेपासून कोण निर्माण झालं? करोती. मग मला सांगा, जानातीपासून कोण निर्माण झालं? इच्छते. आणि इच्छतीपासून कोण निर्माण झालं? यतते. हा, यतते. यतते. कोणापासून कोण निर्माण झालं? दुसऱ्या टप्प्यात इच्छतेपासून यतते. म्हणजे इच्छेपासून प्रयत्न निर्माण झाला. बरोबर आहे. मग यांनी तेच सांगितलं. बोलतो इच्छाजन्य हा गुण हा प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे काय? इच्छेपासून जो गुण निर्माण होतो त्याला प्रवृत्ती म्हणजे प्रयत्न. बरं, त्याला काय म्हणतात? प्रयत्न म्हणतात. आलं लक्षात? इच्छेपासून निर्माण होणाऱ्या गुणाला काय म्हणतात? प्रयत्न म्हणतात. चला पुढे. द्वेषजन्य हा गुण हा निवृत्ती. आता हे बघा, मला ज्ञान निर्माण झालं, 100ची नोट. जानाती, इच्छा निर्माण झाली, ती घ्यावी. मग प्रयत्न निर्माण झाला,
इच्छेपासून किती घ्यायला पाहिजे, मग इकडे तिकडे हे करू राहिला आणि मग प्रत्यक्ष जाऊन उचलली, करोती, उचलण्याची क्रिया झाली. म्हणजे इच्छेपासूनच प्रवृत्ती, प्रयत्न निर्माण झाले की नाही त्याला उचलण्याचे. आणि आता मला समोर दिसला काटा, काय दिसला? काटा. मग मला त्या काट्याचा काय निर्माण झाला माझ्या मनात? द्वेष. मग मी द्वेषामुळे काय झालो? काटा उचलला की मागं गेलो, त्याच्यापासून निवृत्त झालो की पुढे गेलो? हा, निवृत्त झालो. मग द्वेषापासून काय निर्माण झाली? निवृत्ती. पहिला प्रयत्न कोणता आहे? प्रवृत्ती. दुसरा प्रयत्न कोणता आहे? निवृत्ती. निवृत्त झालो. काट्यापासून मी दूर गेलो, कशामुळे? पण द्वेषामुळे. मी द्वेषापासून निर्माण झाली की नाही निवृत्ती? 100च्या नोटीकडे मी प्रवृत्त झालो. का? मला त्याची काय निर्माण झाली? इच्छा. इच्छेमुळे प्रवृत्ती आणि द्वेषामुळे निवृत्ती. कळालं? तर प्रयत्नत्व जातिमान प्रयत्न हा त्रिविध. तो प्रयत्न 3 प्रकारचा आहे: प्रवृत्ती, निवृत्ती, जीवन योनी. तर इच्छेपासून निर्माण झाला तो कोणकोणता प्रवृत्ती? हा, प्रवृत्ती. आणि द्वेषापासून निर्माण झाला तो निवृत्ती. आणि जीवनादृष्टजन्य गुण जीवनयोनी. जीवनयोनी प्रयत्न शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. पहिले मी सांगतो. जीवन म्हणजे जीवन पोरो, जीवन म्हणजे जीवन, जगणं. आणि योनी म्हणजे कारण. योनी म्हणजे काय? कारण. जीवन योनी. प्रयत्न म्हणजे काय? जगण्याला कारण असणारा प्रयत्न. किती सोपं आहे. जीवन म्हणजे जगणं, योनी म्हणजे कारण. जीवन योनी म्हणजे रे मग जगण्याला कारण जो प्रयत्न, त्याला काय म्हणायचं? जीवन योनी. हा, जीवन योनी प्रयत्न. आलं लक्षात? आता या शब्दात समजून घ्या. जीवन अदृष्टजन्य गुण जीवन योनी. जीवन अदृष्ट. जीवन म्हणजे जगणं आणि अदृष्ट म्हणजे प्रारब्ध. जगण्याला कारण असणार प्रारब्ध. आणि त्या प्रारब्धापासून जन्य जो गुण, त्याला म्हणतात जीवन योनी गुण. इकडे पहा, शब्द लक्षात घ्या. जीवन म्हणजे काय? जगणं. आणि अदृष्ट म्हणजे काय? जगण्याला कारण असणार अदृष्ट. हे ध्यानात घ्या. नाही तर जगणं, अदृष्ट, मग शब्दाचे अर्थ कसे कराल? समस्त पद आहे ना ते, मग मध्ये कोणता समास आहे हे कळालं म्हणजे अर्थ लागेल. जगण्याचं कारण जे प्रारब्ध, आणि त्या प्रारब्धापासून जन्य म्हणजे निर्माण होणारा जो गुण, त्याला कोणता गुण म्हणतात? जीवन योनी गुण म्हणतात. म्हणजे जीवन योनी प्रयत्न म्हणतात. कळालं? जीवन योनी ही. आम्हाला नाही समजलं, सांगा ना, उदाहरण सांगा ना एखादं. प्रवृत्ती प्रवृत्तीचं उदाहरण काय दिलं आपण? नोट. निवृत्तीचं उदाहरण काय दिलं आपण? काटा. मग तसं जीवन योनीचं उदाहरण द्या ना. म्हणजे हा सोपं आहे. सच प्राणसंचार कारणम. स म्हणजे तो जीवन योनी प्रयत्न. स म्हणजे काय? जीवन प्रयत्न. तो कशाला कारण आहे रे? प्राणसंचार कारणम. प्राणाच्या संचरणाला कारण आहे. श्वास घेता, बाहेर सोडता. तर स म्हणजे कोण रे? जीवन योनी प्रयत्न. प्राणसंचार कारण. प्राणाच्या संचरणाला म्हणजे गमनागमनाला कारण आहे कोण? तो जीवन योनी प्रयत्न. कारण जीवन योनी शब्द आहे ना तुमचा, जगण्याला कारण. जगण्याला कारण काय आहे? मुख्य प्राण. वायू तो बाहेर, हे प्राणाचं संचरण कारण आहे. आणि तो प्राणाचं संचरण जो प्रयत्न करतो, ज्यामुळे होतो तो प्रयत्न कोणता? जीवन योनी प्रयत्न. कळालं? हे ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ति मुक्ता बाई की जय. तुकाराम महाराज की जय.